आज आपण चाललोय कारल्या लेण्याला. कारल्याच्या लेण्या बघायच्या आहेत, ज्या बुद्धाच्या 36 का 37 लेण्या आहेत त्या बघायला आम्ही चाललोय. तोडका मोडकाचा पहिला ब्लॉग आहे हा. तोडका मोडका कायम नवीन उपक्रम करत राहतं. म्हणजे हा आमचा उपक्रम आहे तो खास करून म्हणजे आम्ही फिरण्यासाठी जात नाही, म्हणजे फिरतोच, पण फिरता फिरता आमचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा. कोल्हापूरचा खंडाळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगळुरू, गोवा, काश्मीर, कुठं कुठं जायचं. तर आता आपण आलोय खंडाळा या घाटामध्ये. तुम्ही पाहू शकता, म्हणजे घाटामध्ये अशी गाडी एकदम अशी होते ना, हिला त्रास होतोय खूप. मला चेहऱ्यावर दाखवत मला नाही. आता उलटी होईल आता. सगळं बाहेर आहे. प्रफुल, हा कोणता रोड आहे? अरे हा खूप प्रसिद्ध रोड आहे, हा प्रसिद्ध घाट आहे. याला शिंगरोबाचा घाट म्हणतात. काय याचं कारण? त्याचं कारण असं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला जेव्हा मुंबईचा रस्ता माहीत नव्हता ना, तेव्हा एका धनगर समाजातल्या एका व्यक्तीने, शिंगरोबा त्यांचं नाव होतं, त्यांनी हा रस्ता शोधून काढला. मेंढ्या पुढे नेत 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 त्यांना हा रस्ता दिसला आणि इंग्रजांना त्यांनी हा रस्ता सांगितला आणि इंग्रजांनी मग हा रस्ता डेव्हलप केला. पण पहिला रस्ता त्यांना सापडला होता. त्यामुळे हा घाट खूप फेमस आहे. आणि तुला आश्चर्य वाटेल, ह्या घाटामध्ये त्यांच्या आदरातिथ्य एक मंदिर सुद्धा बांधलं आहे. खूप लोक इथं जेव्हा गाडी येते थांबतात, लोक दर्शन घेतात आणि पुढच्या प्रवासाला निघतात. अच्छा, म्हणजे आता खाली जे मंदिर दिसलं शिवरोबा, एक्झॅक्टली, हो, त्यांचं मंदिर. हो, त्यांचं मंदिर. तो मुंबई लोकांना कळाली, मुंबईचा रस्ता लोकांना कळाला तो त्यांच्यामुळे. ठीक आहे. राजकारणावर चर्चा करत करत आम्ही येऊन पोचलो लोणावळा डेपोत. तिथे चहा नाश्त्याचा ब्रेक झाला. लोणावळ्याची लोकल बस पकडून आम्ही पोचलो कारल्याच्या प्रवेशद्वाराशी. लेण्या तिथून जवळच असल्यामुळे आम्ही पायी जायचं ठरवलं. वाटेत एका ठिकाणी गुजराती पाटी दिसली. महाराष्ट्राचं अधपतन स्पष्टपणे दिसू लागले. चालता चालता पायाखाली लिंबू मिरच्या भावल्या आल्या आणि तिथून पुढे आमची चर्चा रंगली ती दाभोळकरांवर. दाभोळकरांच्या पुस्तकांवर. ते मीरातून तेजाकडे, विचार तर कराल, श्रद्धा अंधश्रद्धा, भ्रम आणि निरास, ऐसे कैसे झाले भोंदू, अशा पुस्तकांवर चर्चा करत करत आम्ही वरती पोहोचलो. तुम्ही बघताय इथे त्यांनी सरकारने इथे माहिती दिलेली आहे, भारतीय पुरातत्व खात्याने इथे माहिती दिलेली आहे की हे जे आपण आता लेण्या बघायला जाणार आहोत त्या लेण्या कशा संदर्भात आहेत, कधी बांधल्यात. तर हे सातवाहन काळात बांधलेल्या लेण्या आहेत आणि 27 व्यापाऱ्यांनी ह्या लेण्या बांधल्या होत्या. आणि विशेष म्हणजे आपण मराठी भाषेसाठी काम करतो, तर तुम्हाला सांगायला आवडेल, सातवाहन काळामध्ये त्या 27 व्यापाऱ्यांमध्ये एक मराठी व्यापारी होता, त्याने सुद्धा ह्या लेण्या बांधण्यासाठी योगदान दिलेलं आहे. तर हे खूप आश्चर्य करणारी गोष्ट आहे. आणि ही जी लेणी बांधली आहे ना, 500 ते 600 वर्ष लागलेत आणि इथे 37 लेण्या आहेत या कारल्याच्या ह्या डोंगरावर. तर आपण पुढे जाणार आहोत ते सगळं बघायला. पण तुम्हाला सांगण्याचा मुद्दा आहे की हे भारतीय पुरातत्व खात्याने इथे सगळं मेन्शन केलं. तर कधी पण हे इतिहास जाणून आपण हे सगळं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही ही लेणी बघू शकता. या लेणीमध्ये जे तुम्हाला हत्ती दिसतात ना, हत्ती म्हणजे याच्यातनं हे दिसतंय की ह्या हत्तींनी हा पूर्ण लेणी मंडप हा उचललाय. त्यासाठी कोरीवकाम केलं. आणि बुद्धांचं एक प्रतीक होतं हत्ती. ठीक आहे, बुद्धांचं आणखी एक प्रतीक आहे कमळ. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ह्या लेण्यामध्ये ना तुम्हाला हत्ती आणि कमळ दिसतं.
तुम्ही बघू शकता आपण कारल्या लेण्यामध्ये उभे आहोत आणि त्यातल्या एका पिलरवर, एका खांबावर, दगडी खांबावर मराठी भाषा याच्यामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वी मराठी होती. मराठीची अभिजात काय आहे त्याचं कारण हे आहे. तुम्ही 1656 इथे बघू शकता, शके 1656 कल्याण, आणि काय काय पिलरवर कल्याणचं नाव आहे, भिवंडीचं नाव आहे, नालासोपाऱ्याचं नाव आहे. ठीक आहे, असं अनेक पुस्तकात आहे. वा नायकवाडी जीवी, हे सगळे मराठी शब्द आहेत. आणि 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे. म्हणजे 500 ते 600 वर्षापासून ह्या लेण्याचं काम चालू होतं आणि मराठी भाषा 1656 मध्ये इथे कोरली आहे. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. महत्वाचं म्हणजे प्रफुल्ल 500 वर्ष गेली आहेत, त्यांचं डेडिकेशन बघ काम करण्याचं. म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करत ठेवता ही लोक काम करत होती इतकी वर्ष. पण तू एक ऑब्झर्व केलंस का की महाराष्ट्रात म्हणजे अख्ख्या भारतामध्ये सम्राट अशोकाने 84,000 लेण्या बांधल्या होत्या. 84,000 जगात कुठेच नाही. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात 3,500 लेण्या, फक्त एकट्या महाराष्ट्रावर. आणि आपल्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा दुर्दैव असा आहे की जगातली लोक इथे भेट द्यायला येतात आणि आपली लोक, मराठी माणसं किंवा इतर भाषिक लोक सुद्धा या लेण्यांवर स्वतःच्या प्रेमाच्या गोष्टी इथे लिहित आहेत. तर आज तोडकं मोडकं टीम लोणावळ्याच्या कारला इथे आलेली आहे, कारला भाजी लेणी बघायला. तर आम्ही एक महत्त्वाची जी प्रमुख लेणी आहे ती बघितली. खूप सुंदर अनुभव आला आम्हाला. ॲक्च्युली आम्ही अपेक्षित करत होतो की ते शांतता लाभेल आम्हाला. आम्ही 15 ते 20 मिनटं इथे ध्यानास्थ बसू, विपश्यना करू, पण तसं काही आम्हाला करता नाही आलं. कारण की इथे खूप सारे लोक आहेत. दुःख याचं वाटतं आम्हाला की अनेक इथे मराठी माणसंच जास्त आहेत, पण ही 2000 वर्षापासूनची जी लेणी आहेत ती बघायला येत आहेत, पण इथं रील काढायला येत आहेत लोक. इथं जाणून घ्यायला कोण लोक येत नाहीत. इतकंच दुःख आहे. पण हा एक आश्चर्य आहे की साऊथ कोरिया, चीन, जपान, थायलंड, ब्रह्मदेश, श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया अशा अनेक देशातील लोक इथे येत आहेत आणि इथे येऊन ती माहिती जाणून घेत आहेत. इथली क्षणचित्र टिपत आहेत आणि ती आपला विचार, इथलं साहित्य, इथली कलाकृती आणि इथल्या लेण्यांविषयीची माहिती ते जगभरात पोहोचवत आहेत. ॲक्च्युली हे काम आपण केलं पाहिजे होतं, कारण हे काम आपलं आहे. पण असो, बरं मी माझ्या काही मित्रांना विचारतो. सौरभ, तुला इथे येऊन कसं वाटलं? म्हणजे तू याच्या अगोदर आला होतास की कसं काय? ह्याच्या आधी आलेलो एकदा, ह्याच्या आधी आलेलो पण तेव्हा एवढी माहिती नव्हती. आता आलो तर जरा माहिती मिळाली. कसं वाटलं? चांगलं वाटलं? छान वाटलं, शांत वाटलं. ओके. आणि मला अशी तुला विनंती करायची की नेक्स्ट टाइम कधी जरी आलास तर सगळं फिर तू, पण मित्रांना हे सांग. कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्यात नुसती भांडणं आहेत, मारामाऱ्या आहेत, शिवाशाप आहेत आणि सगळं चालू आहे, तू बघतोयस. तर हे सगळं दूर करण्यासाठी आहे ना, तुला स्ट्रेस फ्री व्हायचं असेल ना, तर लेण्या बघायला यायचं किंवा किल्ले बघायला जायचं. तेव्हा कुठे आपल्याला काहीतरी मिळेल. आणि हे जर आपण नाही सांगितलं ना, तर भविष्यात हे सगळं नष्ट होऊन जाईल. कोण नाही सांगणार कोणाला. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेव. आणि विषय तुला कसं वाटलं इथे येऊनच? सगळ्यात आधी तर मी एकच सांगेन की लोकांनी तथागत गौतम बुद्धांना एक धर्म म्हणून बघितलं. त्यांचा धम्म किंवा त्यांनी दिलेले विचार, त्यांची फिलॉसॉफी एवढी ग्रेट आहे ना, लोकांनी त्या विचाराने कधी त्यांच्याकडे बघितलंच नाही. म्हणजे गौतम बुद्धांना सुद्धा त्यांनी एका जातीत, एका धर्मात बांधून दिला आहे. पण खरं बघायला गेलं तर गौतम बुद्ध म्हणजे हे धम्म किंवा धर्म नाही आहे. म्हणजे धम्म आहे त्यांचा, पण ते एक धर्म म्हणून नाही बघितलं पाहिजे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे एक फिलॉसॉफी, त्यांचे विचार किंवा त्यांनी जगाला दिलेला जो एक समतेचा, प्रज्ञाशील करुणा, या सगळ्या गोष्टींचा जो त्यांनी जो विचार दिला आहे लोकांना, आपण त्या गोष्टींनी त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आणि खरं तर म्हणजे मला एवढं स्ट्रेस रिलीफ वाटतं ना इकडे आल्यावरती. म्हणजे ताणतणाव दूर झाल्यासारखं वाटते. कारण की आहे म्हणजे आयुष्यात खूप चाललं तर त्या सगळ्या गोष्टींपासून लांब आल्यासारखं वाटतं. आणि खरं चांगलं वाटतं जरा इथे. म्हणजे मेडिटेशनला बसायचं होतं ॲक्च्युली मेडिटेशन करायला, पण तसं आता वातावरण नाही आहे म्हणून काय बसू शकलो नाही. पण चांगलं वाटतं येऊन, मजा आली. वैशू, तुला काय वाटतंय? तुझा एक महिला म्हणून तुझा अनुभव आम्हाला सांगशील? वाटतंय तर छान. खरं म्हणजे खरंच शांत वाटायला पाहिजे होतं, पण नाही वाटत. मी आधी येऊन गेले, पण मी तेव्हा खूप लहान होते आणि ती एकच लेणी बघितली जी मेन होती. Okay. आणि तेव्हा त्याच्या आधी म्हणजे आता रेलिंग टाकलंय,
पण पहिले तिथे रेलिंग वगैरे नव्हतं, ते स्तूप होतं, त्याच्यावरती लोक नाणी टाकायची, म्हणजे 1-1 रुपया 2-2 रुपयाची, की आमची इच्छा पूर्ण होऊ दे, आणि त्याच्यावरती नाणं फेकायची. तिथे अटकलं नाणं म्हणजे इच्छा पूर्ण होणार, असा गैरसमज करून ठेवायची. म्हणजे त्या एका सुंदरशा लेणीला पण त्यांनी एक धार्मिक हे बनवलं होतं. पण आता ते रेलिंग बांधले त्यामुळे जरा कमी झालं आहे, पण ओव्हरऑल छान आहे. म्हणजे आतमधलं स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं, तेव्हाची त्यांचा विचार कसं केला असेल सगळ्याच गोष्टी, आणि ते अजूनही तसंच आहे, काहीच खराब नाही झालं आहे. म्हणजे थोडंफार तुटलं आहे, पण ते छान आहे अजून पण. आपण जपलं तरच राहील ते, नाहीतर मग नाही. मला तुला आणखी एक प्रश्न करायचा आहे की एक महिला म्हणून तू आज इथे आलीस, हे सगळं पाहिलं, हे वैभव पाहायला आलीस, पण तू बघतेस की धर्म म्हटलं की स्त्रिया या अंधश्रद्धा, कर्मकांड है ना, भूतबाधा है ना, गंडेदोरे ह्याच्यामध्ये खूप अडकलेले असतात. मग तुला का असं वाटलं की हे वेगळं आहे काहीतरी, किंवा तुला ह्यातून काय मिळालं? खरं तर मी पण आधी तशीच होते, ओके. त्याच धागे दोरे गंडे विंडे हे सगळं मी पण करायचे आधी. पण त्याच्यानंतर बऱ्याच डिबेट्स नंतर मला पटल्या काही गोष्टी. त्याच्यानं म्हणजे ऋषभने पण सांगितल्या, बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या, इवन त्याच्यामागचं सायन्स समजलं मला. आणि जे प्रश्न येत होते मनात किंवा मला विचारले गेले होते की तू एवढं सगळं का मानतेस, आणि त्या प्रश्नांची उत्तर मलाही नाही सापडली, तर मग म्हणून वळले आता इकडे. आणि तसंच मी दाभोळकरांचं पुस्तक पण वाचलं. काय होतं पुस्तकाचं नाव, वाचाल एक पुस्तक आहे, आणि कैसे कैसे झाले भोंदू म्हणून एक त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अंधश्रद्धाच्या मागे, म्हणजे जे भूतबाधा किंवा मग जे मॅजिक वगैरे करतात त्याच्या मागे काय सायन्स आहे ते कळालं. सो मग म्हणजे तथागत गौतम बुद्ध बोलतात की परिवर्तन ही काळाची गरज आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जाणून घेता, विज्ञानाच्या आधारावर तर्कबुद्धीला, विवेकबुद्धीला जेव्हा जागृत करता, तर तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी जे म्हणतात ना, खरं खोटं खरं कळतं. हो. तर मला तुझ्या अभ्यासात हेच वाटते की तू ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलास, अजूनही घेतेस, आणि म्हणून तू या सगळ्या गोष्टी सोडल्यास चालू आहे, आणि process तू मध्ये. विज्ञानाच्या मार्गावर चाललीस. खूप Process मध्ये आहे. अभिनंदन तुझं. ऋषभ, मला तुला प्रश्न करायचा आहे की म्हणजे आता तू मराठी चळवळीमध्ये काम करतोस, नाटकांमध्ये काम करतोस, शॉर्ट फिल्म्समध्ये काम करतोस, ठीक आहे. सो तुला त्यासाठी एक मोठा दृष्टिकोन ठेवावा लागतो, एक इमॅजिनेशन ठेवावं लागतं. मग आज इथे येऊन तुला काय इमॅजिन झालं, म्हणजे मराठी तुला इथे कशी काय भावली किंवा कशी काय सापडली, तुला काय वाटतं याच्याबद्दल? मराठी मला सापडली इथे लेण्यांमध्ये, मराठी माणूस नाही सापडला. अरे वा. मराठी सापडली तिथे कोरलेलं होतं. ते व्हिडिओमध्ये आपण रेकॉर्ड केलंय, तिथे कोरलेलं आहे. 1656 तिथे लिहिलेलं आहे. तर तो महाराजांचा काळ आहे. तर मराठी आहे त्या काळापासून, आणि मला असं वाटतं की आहे ते अभिजात. आता मराठी माणसाला इथे येऊ वाटत नाही, तो थोडासा दोष आहे मराठी माणसाला. काही गोष्टी मला इथे आल्यावर जाणवल्या, म्हणजे पीस जो शोधायला येतो आपण, तर पीस नाही आहे इथं. म्हणजे केओटिक आहे सगळं, जिथे असायला पाहिजे पीस. पण बुद्ध म्हणतो इनर पीस महत्त्वाचं आहे, त्यामुळे इनर पीस आहे माझ्याकडे. बुद्धाचं वाक्य आहे की जे तुझ्या हातात नाही ते तू मनात तरी कशाला ठेवतोस. बरोबर. त्यामुळे नाही ठेवलं मनात. जे आहे ते बदलू शकत नाही आपण, स्वतःत बदल करू शकतो, ते आहे. पण तुला आणखी एक माझा रोख प्रश्न असा आहे, रोखठोक प्रश्न, की हे श्रद्धा असावी माणसाची, पण मग हे श्रद्धेच्या पाठीमागे जे चाललं आहे, तुला काय वाटतं हे कितपत योग्य आहे? मग अशाने आपला हा मराठी माणूस, हा महाराष्ट्र किंवा हा देश पुढे जाईल का? आणि किंवा त्याच्या आणखी एक प्रश्न, की मग देशाला कसली गरज आहे? आता हे जे बांधकाम आहे, हे 2,500 वर्ष जुनं बांधकाम आहे. त्याला 500 वर्ष गेली. त्यावेळेला इंजिनिअरिंगचे स्कूल नव्हते, आर्किटेक्चरचे स्कूल नव्हते. त्या माणसांनी त्यावेळेला बांधलं. 2,500 वर्षापूर्वी त्या माणसांचं विजन हे होतं. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी, बटन दाबलं की जेवण घरात येतं आपलं. बरोबर. पण हे जे माणसाने आपल्या सोयीप्रमाणे केले ना, म्हणजे श्रद्धा ठीक वाटते मला, ज्याची त्याची, पण श्रद्धेच्या मागे जे अंधश्रद्धा चालले ना, वाहवत चाललाय ना माणूस. म्हणजे बाहेर कुठे आपल्या देशात अजून स्वतःचं AI टूल अजून बनलेलं नाही. म्हणजे AI इतकं पुढे गेलं आहे, इतके प्रगती चालले आहेत, म्हणजे, आणि आपल्या देशात काहीतरी भलतंच आहे. म्हणजे आपली लढाई वेगळीच आहे असं मला वाटतं. बरोबर. लढाई वेगळी असली पाहिजे, पण ती नाही आहे.
पण मला असं वाटतं की जसं आता आपल्यात बदल घडतोय, आपण येतोय, काळानुरूप बदलतील, लोकांनी येतील असं मला वाटतंय. होप्सवर आहे. अपेक्षा तीच आहे, बघू आता. म्हणजे बुद्ध म्हणलं की अपेक्षा नाही ठेवली पाहिजे, पण तरी पण मी माझ्या माणसांकडनं ठेवतो अपेक्षा की काळानुरूप होईल बदल. एक मला थोडंसं तोडतो मी. आपल्या प्रेक्षकांना सांगायचं मला की मित्रांनो, आपण आहे ना आपल्याला स्वतःला वेळ देण्यासाठी ना आपल्या ज्या प्राचीन गोष्टी आहेत, जसं बुद्धांच्या लेण्या झाल्या, महाराजांचे किल्ले किंवा अशा बरंच अशोक सम्राटांनी बांधलेले बुद्धस्तूप किंवा त्यांनी बांधलेल्या 84,000 लेण्या, तर अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे. कारण की हा आपला खरा इतिहास आहे, आपला प्राचीन इतिहास आहे भारताचा. तर आपण सगळ्यांनी तिथं गेलं पाहिजे. आपण रील्स आणि या सगळ्या गोष्टी किंवा ज्या काही आपल्याला वाईट गोष्टींचा नाद आहे किंवा सवयी आहेत, त्या सगळ्या आपण सोडल्या पाहिजेत आणि थोडं तरी आपण इकडे वळलं पाहिजे. आपल्या विचारांना जरा चालना दिली पाहिजे आपण स्वतःच. कारण हे आपण स्वतः करू शकतो. हे आपल्याला स्वतःलाच करायचं आहे, दुसरा कोण आपल्याला बदलणार नाही. सागर, मला तुला प्रश्न विचारायचा आहे आणि हा वेगळा प्रश्न आहे. आत्ताच्या तरुणांना हे ॲक्च्युली ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आपण जर सुशिक्षित स्वतःला समजतो तर आपण हे बोललं पाहिजे. तू वारकरी संप्रदायाला खूप मानतोस आणि वारकरी संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय आहे आणि त्याच्यामध्ये समानता आहे, ठीक आहे. अनेक संत होऊन गेले याच्यामध्ये. मग तुला ह्याची खूप आवड आहे. मग तुला बुद्धांमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये काय वेगळं जाणवलं, काय एकच जाणवलं? तसं तर बघायला गेलं तर वारकरी संप्रदाय आणि बुद्धांची जे विचार आणि त्यांची परंपरा आहे यामध्ये खूप साम्य आहे. जसे आपले संत झालेत की नामदेव महाराज झालेत, तुकाराम महाराज झालेत, एकनाथ महाराज झाले, हे संत जे झालेत त्यांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये सुद्धा बुद्धांचे विचारच मांडलेले आहेत. त्यांनी सुद्धा शांती शोधली, जिथे शांती मिळेल अशी भक्तीच्या मार्गाने पण शांती शोधली. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुकाराम आणि नामदेव महाराजांचा आहे, की बुद्धरूपी पंढरीनाथ, असं एक त्याचं एक हे आहे की पंढरीनाथ सुद्धा बुद्धाचा एक रूप आहे. अरे वा. की विठ्ठलाकडे जर पाहिलं ना तुम्ही, तर विठ्ठल हा असा ते देव आहे, देव आपण म्हणतो की देव आहे, की त्याच्या हातामध्ये एकही शस्त्र नाही, निशस्त्र आहे तो. अरे वा. नाहीतर प्रत्येक देव पहा तुम्ही, त्याच्यामध्ये एखाद्याच्या हातामध्ये बाण आहे, तलवार आहे, पण विठ्ठलाचं रूप वेगळं आहे. 28 युग तो कमरेवरती हात ठेवू नये, कडेवरती हात ठेवू नये. बरोबर. त्याच्यामध्ये शांती आणि बुद्धांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सुद्धा एक शांतीच दिसते. तर ते दोन्ही साम्यच आहे त्याच्यामध्ये. आणि मला आणखी एक प्रश्न करायचा तुला की आता ॲक्च्युअलमध्ये आपल्या तरुणांनी काय केलं पाहिजे? म्हणजे आजकाल काय झालं आहे, लोक एक रील बघतात, ते विश्वास ठेवत आहेत. कोणीतरी सांगितलं म्हणून विश्वास ठेवत आहेत. पण कोणी हा प्रयत्नच करत नाही की मी हे वाचावं, मी हे जाणून घ्यावं किंवा तर्कबुद्धीचा विचार करत नाही. तुला काय वाटतं, तरुणांनी काय केलं पाहिजे? ह्या सोशल मीडियाच्या आभासी जगात जगावं की प्रॅक्टिकली ग्राउंडवर उतरून हे सगळं जाणून घ्यावं? नाही, सोशल मीडिया जे आहे तर त्याची सुद्धा गरज आहे, ते सुद्धा ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला सुद्धा शिकण्यासारखं खूप आहे. सोशल मीडियावरती आपल्याकडं जगातील एवढी माहिती आहे, पण दुर्दैव हे आहे की आत्ताचे जे तरुण आहे, काही तरुण सोडले तर जे तरुण आहे त्यांना जाणून घेण्याची उत्सुकताच नाही आहे. ते काहीच शोधत नाहीत. सोशल मीडिया आपल्या हातामध्ये एवढं खूप मोठं शस्त्र दिलं आहे, मी म्हणे शस्त्र दिलं आहे, याच्यामध्ये आपल्या जगातील माहिती आहे. बरोबर. पण ते शोधलं पाहिजे. खूप सुंदर. असं वाटतं की वाचलं नाही तर नाही काय होऊ शकत. वाचाल तर वाचाल. खरं आहे. सोशल मीडियावर जे आहे ते कितपत खरं आहे, म्हणजे ते आहे पॉवरफुल, पण कसं आहे ते खरं खोटं करता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी तर्कबुद्धी वापरली पाहिजे. त्याच्यासाठी दुसऱ्यावर रिलाय न राहता स्वतः शोध घेतला पाहिजे, वाचलं पाहिजे. मला खूप अभिमान वाटतो आणि आनंद होतो आहे आणि एक वेगळं पण वाटतंय. कदाचित तुम्ही ते अनुभवलं असेल. आता मी सांगितलं तुम्हाला कळेल असते की म्हणजे मी तर पाहतो आहे, एक कलाकार म्हणून नाटकामध्ये, शॉर्ट फिल्म्समध्ये आम्ही कामं करतो, पण आम्ही नाट्य क्षेत्रातली मुलं आहोत आणि इकडे तिकडे टाईमपास न करता आम्ही दर महिन्याला किंवा ठरवून किल्ले, लेण्या किंवा ऐतिहासिक गोष्टी, मराठी चळवळ, आम्ही ही नाटकातली मुलं आम्ही हे करतो. मला हे खूप भारी वाटते. पण ही शोकांतिका वाटते की हिचं प्रमाण किती कमी आहे. म्हणजे 0.2 म्हणजे असतील काही जण, पण मग ते समोर का येत नाही. मग हा
हा जो सगळा प्रपंच आहे लेण्यांचा, किल्ल्यांचा, हे सगळं जगाला कोण सांगणार? आणि मला असं वाटतं की कलाकारांचं काम आहे प्रबोधन करण्याचं, आणि तोडकं मोडकं टीम हे सगळं करते आणि अनेकांना जॉईन करते, लोकांना आवाहन करते की या, हे बघा, हे जाणून घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही ते फील करू शकत नाही, आणि जोपर्यंत तुम्ही ते फील करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही ते स्टेजवर किंवा स्क्रीनसमोर तुम्ही मांडू शकत नाही, कारण तुम्हाला सत्य माहीत नसतं. आणि आपण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू का होईना आपण पुढे जात आहोत. तर मी आवाहन करेन आपल्या सगळ्या मित्रांना की इथून पुढे आपण लेणी, किल्ले आपण भेट द्यायला जाणार आहोत. आपण फिरायला, एंटरटेनमेंट करायला अजिबात जाणार नाही, कारण ते डोक्यात ठेवून गेलं तर मग आपलं सगळं वेस्ट जाणार. सगळ्यांनी लेणी आणि किल्ले पाहण्यासाठी आणि ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी नक्की तोडकं मोडकं या टीमला संपर्क साधला पाहिजे. कलेसाठी त्यांनी संपर्क केला पाहिजे आणि स्वतःचं ज्ञान वाढवून घेतलं पाहिजे आणि स्वतःला प्रगल्भ केलं पाहिजे, इतकंच सांगेन.